नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज पेडगाव हिंद केसरीचं मैदान झालं. ज्या मैदानाला आपण म्हणतो की लोकांनी हिंद केसरीचा पुरस्कार बहाल केलाय आणि ज्या मैदानाला बैल मालकांचा म्हणा किंवा प्रेक्षक वर्गाचा म्हणा उदंड प्रतिसाद मिळतो, असं पेडगाव हिंद केसरीचं मैदान. आणि जसं गेले एक आठवडाभर सर्वांनाच वाटत होतं की या मैदानाचा एक नंबर बकासूर आणि लखन करेल, आणि तसंच घडलं. आणि आज ओरिजिनल हिंद केसरी होण्याचा पुन्हा एकदा मान बकासूर आणि लखन यांनी पटकावलेला आहे. तर बकासूर आणि लखनचं खूप खूप अभिनंदन. आणि त्याचबरोबर दुसरा क्रमांक, ज्या बैलाच्या रिटायरमेंटची चर्चा मागील वर्षभर चालू आहे, त्या बैलानं पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय की त्याच्यामध्ये अजूनही बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप काही करण्याची हिंमत बाकी आहे. आणि तो बैल म्हणजे निसर्ग गार्डन कात्रज यांचा सप्त हिंद केसरी सुंदर. आणि मित्रांनो, आज खूप जबरदस्त लढती बघायला मिळाल्या. आज 1,000 गाड्यांची नोंद या पेडगाव हिंद केसरी मैदानासाठी झाली होती. आणि आज ओपनचा गट संपन्न झाला. उद्या आता आदतचं मैदान आहे आणि आदतच्या मैदानासाठी देखील 1,000 गाड्यांची नोंद झालेली आहे. मागील 1-2-4 मैदानं बघितले तर पावसामुळे कॅन्सल झाली होती. त्याच्यामुळे एक धास्ती होती की पाऊस न येऊ, आणि ईश्वराच्या कृपेने आज पावसाने खूप मेहरबानी केली आणि हे मैदान एकदम जबरदस्त पार पडलं. आज बघितलात तर खूप सकाळपासून अगदी 7-7:30 वाजल्यापासून हे मैदान चालू होतं आणि 2:30 वाजेपर्यंत सर्व गट पूर्ण झाले. त्याच्यानंतर सेमी झाल्या आणि उजेडामध्ये फायनल झाला. आणि या मैदानाने एक आदर्श घालून दिला, पेडगावच्या नियोजन कमिटीने एक आदर्श घालून दिला की कशा प्रकारची मैदानं झाली पाहिजेत आणि कशा प्रकारे आपण उजेडामध्ये मैदानं पूर्ण करू शकतो. पण आज खूप आनंद झाला. बकासूरकडून खूप अपेक्षा होत्या आज या मैदानासाठी, आणि बकासूर आणि लखनने आज एक नंबर केलेला. आणि आज फायनलला बघितलात तर एकूण 11 गाड्या होत्या. तास क्रमांक 1 वरती सर्जा आणि तेजा होता. तास क्रमांक 2 वरती सरपंच आणि टिटवी होता. नंतर तास क्रमांक 3 वरती रायफल 10-10 आणि सम्राट होता. त्याच्याबरोबर 4 वरती मेहबूब 8001 आणि बादल होता. त्याच्यानंतर 5 वरती हारण्या आणि ओम्या, ही छत्रपती संभाजीनगरची घरची गाडी होती. त्याच्यानंतर गजा 4x4 आणि वादळ, ही गाडी आज जबरदस्त पळाली. आज तुफान मैदानामध्ये आज ही जोडी पळताना दिसली. तर या गाडीकडून देखील खूप अपेक्षा होती आणि आज त्या गाडीने पूर्ण केली. त्याचबरोबर 7 नंबरला आपला बक्या आणि लखन यांची गाडी होती. 8 नंबरला फाजिलराव आणि छत्रपती संभाजीनगरचा खंडू हा होता. त्याच्यानंतर 9 नंबरला पक्षा आणि महाकालची गाडी होती. 10 नंबरला ज्याने 2 नंबर केला तो आपला बॉस सुंदर आणि सुंदर 101 ही गाडी होती. आणि 11 नंबरला माणिकराव आणि गल्लास यांची गाडी होती. अशा तुफान वेगाच्या सगळ्याच गाड्या होत्या आणि या सगळ्या गाड्यांमध्ये आज एक नंबर करण्याचा मान आपल्या बकासूरने केलेला आहे. सगळ्याच गाड्या टॉपच्या होत्या. आणि आज दिवसभरामध्ये कोण एक नंबर करेल, मागील आठवडाभरामध्ये पायऱ्यांची चर्चा होती, मैदानाची चर्चा होती. आणि या मोठ्या एका मैदानाला पुन्हा एकदा या मैदानामध्ये बकासूरने आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे. गेल्या वर्षी बलमा आणि बकासूर या जोडीने एक नंबर केला होता. बलमा मागील 2 वर्षांमध्ये एक नंबर केला होता. त्याच्यामुळे बलमा हॅट्रिक करेल का असं वाटत होतं, परंतु बलमा हा फायनलसाठी पात्र झाला नाही. सेमीमध्ये त्याची हार झाली. बाकी सगळेच टॉपचे नंदी होते. आज मथुर आणि सर्जा या जोडीकडे देखील खूप लक्ष होतं. गटाला खूप चांगली पळाली होती ही जोडी, परंतु सेमीमध्ये थोडीशी कमी पडली आणि सेमीमध्ये बकासूर, सेमीमध्ये मथुर आणि सर्जा या जोडीची हार झाली. परंतु आज या पेडगाव हिंद केसरी मैदानासाठी माझी जी अपेक्षा होती गेल्या आठवडाभर की बकासूरने एक नंबर करा, आणि संपूर्ण महाराष्ट्राची अपेक्षा होती की आज ह्या मोठ्या मैदानामध्ये बकासूरने एक नंबर करावा, ही सर्वांची अपेक्षा आपली पूर्ण झालेली आहे. त्याच्यामुळे सगळेच नंदी आज या मैदानासाठी खूप चांगल्या प्रकारे पळाले. पण बकासूर आणि लखनने आज एक नंबर केला, त्याच्यामुळे त्यांना देखील आज पुन्हा एकदा शुभेच्छा. बॉस सुंदरने खूप चांगला पळ दाखवला, त्याला देखील शुभेच्छा. आणि जेवढ्या फायनलला पात्र गाड्या होत्या त्यांना सगळ्यांनाच शुभेच्छा. की या मैदानाबद्दल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.